गावातलं एक जुनं घर, कौलांमधून गळणारे पाणी, तुटकी भिंत आणि अंगणात उभं असलेलं एक वडाचं झाड. इथे राहायची शांता, एक गरीब अन आत्मविश्वासू आई. तिचं संपूर्ण आयुष्य फक्त एकाच व्यक्तीसाठी होतं, तिचा मुलगा संजय. आई शांता भाकरी भाजत होती. संजय शाळेसाठी तयार होत होता. संजय: आई, माझ्याकडे बूट नाहीत. सगळे मित्र चिडवतात. आई हसत म्हणाली, बाबा, बूट नसलं तरी चालेल, पण पायातलं बळ कुणाकडे नाही. शिक फक्त. उद्या हेच पाय तुला मोठ्या ठिकाणी पोहोचवतील. आईच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर मात्र हसू होतं. गावकऱ्यांनी त्याला चिडवलं, पण संजय नेहमी आईच्या शब्दांनी धीर धरायचा. संजय अभ्यासात हुशार होता. त्याला मुंबईला शिकायला जायचं होतं. संजय म्हणाला, आई, मी एक दिवस मोठा माणूस होईल. तुला सोन्याच्या पायघड्या घाले. आपलं घर पक्क करील. तुझ्या डोळ्यात पाणी मी कधीच येऊ देणार नाही. आई मायेने हात फिरवत म्हणाली, माझ्या लेकरा, सोन्याच्या पायघड्या नको, पण तुझं आयुष्य सोन्यासारखं होऊ दे. संजय मुंबईला गेला. सुरुवातीला खूप त्रास झाला. कधी हॉस्पिटलमध्ये काम, कधी बांधकामावर मजुरी, कधी पत्र्यांच्या कारखान्यात रात्री जागून काम. त्याने आईला पत्र लिहिलं, आई, मी इथे खूप राबतोय, पण माझ्या स्वप्नाचं घर लवकरच बांधेन. तुझं आयुष्य उजळून निघेल. आई पत्र वाचून आसवा पुसायची, पण गावकऱ्यांसमोर नेहमी म्हणायची, माझा संजय एक दिवस मोठं घर बांधणार, तुम्ही पहा. दर दिवशी संध्याकाळी शांता अंगणात बसून वाट पाहायची. आज कदाचित संजय येईल. पण दिवस, महिने, वर्ष गेली. संजय परत आला नाही. फक्त पैसे आणि पत्र येत राहिली. घराला कौल घालण्यात आले, भिंत बांधली गेली, आईसाठी नवीन साडी आली, पण आईचं मन मात्र रिकामं होतं. माझा मुलगा यायचा दिवस कधी येईन? एक दिवशी गावात टेलिग्राम आला, तुमचा मुलगा संजय अपघातात मरण पावला. गावभर खळबळ उडाली. अरे बापरे, शांता आता कशी रडेल? तिच्या जगण्याचं कारणच हरपलं. सगळे गावकरी तिच्या घरी धावले. जेव्हा संजयचा मृतदेह गावात आणला, तेव्हा सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. पण शांता मात्र स्थिर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं. गावकरी चकित झाले. शांता, तुझा मुलगा गेला, तू रडत का नाहीस? आई मृतदेहाजवळ बसली. मुलाच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली, हा माझा संजय. आयुष्यभर घरासाठी राबला, माझ्यासाठी झिजला. त्याने मला कधीही डोळ्यात पाणी आणू दिलं नाही. आजही पहा, त्याचं कपाळ उजळून निघालंय. तो मला नेहमी म्हणायचा, आई, मी तुला रडवणार नाही. मग त्याच्या मृत्यूवेळी मी का रडू? आज मी त्याला त्याचं हसू देऊन निरोप देते. गावकरी अश्रूंनी रडत होते, पण आईचं हसू पाहून त्यांना जाणवलं, आईच्या हृदयातला मुलगा कधीच मरत नाही. तो घरासाठी राबला, पण त्याचा मृतदेह उचलताना आई मात्र हसत होती, कारण तिच्या हृदयात तो कायम जिवंत होता. धन्यवाद.